राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे। या निर्णयाने शरद पवार गटात तीव्र नाराजी असून बुधवार दिनांक 7 रोजी नाशिक येथे शरद पवार गटाच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर सर्व कार्यकर्त्यांनी काळी फीत बांधून निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। मुर्दाबाद मुर्दाबाद निवडणूक आयोग मुर्दाबाद 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 निवडणूक आयोग मुर्दाबाद 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 निवडणूक आयोग मुर्दाबाद मुर्दाबाद निवडणूक आयोग मुर्दाबाद मुर्दाबाद निवडणूक आयोग मुर्दाबाद। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत न्यायालयात न्याय मिळेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निश्चित वाटतो आहे। निर्णय काहीही असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते, नेते व चाहते हे पवार साहेबांच्या पाठीमागेच राहतील असा आत्मविश्वास आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनता देखील पवार साहेबांच्या पाठीमागेच राहील असा आत्मविश्वास आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष गजानन शेलार यांनी प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या। रमाबाई आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। आज त्यांची जयंती आहे। या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। सन्माननीय प्रदेशचे उपाध्यक्ष गोकुळजी पिंगळे, आमचे सफाई कामगारांचे प्रदेश अध्यक्ष सुरेशजी दलोड, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। मुळामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्ह हे जरी चोरून नेलं तरी या ठिकाणावर सर्व पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते इंटॅक्ट आहे। मुळामध्ये हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाचा प्रथम आम्ही निषेध करतो। सन्माननीय निवडणूक आयुक्त हा निर्णय देईल अशी सर्वसाधारण आम्हाला अपेक्षा होतीच, कारण शिवसेनेचे इतके पुरावे दिलेले असताना सुद्धा या ठिकाणी शिवसेनेवर जो अन्याय केला तशाच पद्धतीनं पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय होईल ही या ठिकाणी साधारण आम्हाला एक कल्पना आलेली होती आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणावर पूर्वतयारीला पवार साहेब असतील, सर्व कार्यकर्ते असतील, हे आम्हाला लक्षात आलेलं होतं की निवडणूक आयुक्त हे मेंढे आहे, मुळामध्ये केंद्र शासनाचे बटीक आहे आणि ते बटीक अशाच पद्धतीनं चुकीचा निर्णय घेतील। आजपर्यंत पवार साहेबांनी पक्षातून बाहेर निघताना स्वतःचा पक्ष काढला, परंतु एकाने सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना चोरून नेली आणि दुसऱ्यांनी काका आणि काकांचा पक्ष हा चोरून नेला। हे सगळे मेंढे आणि लबाड आहे। मुळामध्ये यांच्या स्वतःच्या चमड्या वाचवण्यासाठी यांनी पक्ष फोडला आणि पक्षामध्ये दुजाभाव निर्माण केला। कार्यकर्ते मात्र पवार साहेबांच्या पाठीमागे आहे। हा निर्णय झाला, त्या निर्णयाच्या पाठीमागे प्रत्येक जनतेमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस हा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ता, पवार साहेबांचा चाहता, पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि मतदार हा या ठिकाणी झालेल्या निर्णयाचं खेद व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो आणि तशाच पद्धतीची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पवार साहेबांच्या सर्वच कार्यकर्त्यांची या ठिकाणावर आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। बरं झालं जे झालं, पुढच्या काळामध्ये सन्माननीय उच्च न्यायालय निश्चितपणे निर्णय देईल असा आत्मविश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तरी आहे, कारण ही अन्यायाची भूमिका आहे। यापूर्वी ज्यांचे पक्ष फुटले, मग काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष होता तो फुटला, त्यावेळेस चिन्ह गोठवण्यात आलं आणि पक्ष सुद्धा या ठिकाणी वेगळ्या नावाने इंदिरा गांधींनी काढलेला होता आणि चिन्ह सुद्धा गोठवलेलं होतं। असे निर्णय, निपक्षपाती निर्णय यापूर्वी निवडणूक आयुक्तांनी घेतलेले होते,
परंतु आता पक्षपाती निर्णय हे निवडणूक असेल, निवडणूक आयुक्त असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, या ठिकाणावर इन्कम टॅक्स असेल, सातत्यानं करतात. विरोधकांना छेडण्याचं काम हे या माध्यमातून केलं जातंय. किती छळा, परंतु जनता आमच्या बरोबर आहे. आम्ही त्यांना या महाराष्ट्रामध्ये आमची ताकद काय आहे ते म्हणता 48 जागांपैकी 45 घेऊ. त्यांना पहिले 45 2चा आकडा हा पार करू द्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस, त्याबरोबर CPM आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सुद्धा संघे येते आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आमचा पक्ष म्हणजे इथे लोकसभेला चांगले परफॉर्मन्स ही महाआघाडी करील, इंडिया आघाडी करील असा आत्मविश्वास आहे. आणि त्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांनी अजून जोमाने काम करण्याचं ठरवलेलं आहे. नवीन चिन्ह आल्यानंतर घरोघर ते चिन्ह या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आम्ही आणि कार्यकर्ते निश्चितपणे करतील असा आत्मविश्वास वाटतो. या प्रसंगी गोकुळ पिंगळे, सुरेश दलोड, मुन्नाभाई अन्सारी, अनिताताई दामले, भावनेश राऊत, राजेंद्र पवार, सागर बेर्देकर, प्रवीण नागरे, संजय गालफाडे, विजय मठाले, संतोष जगताप, डॉक्टर युवराज मुठाळ, समाधान कोठुळे, अशोक पाळदे, मोईन खातीब, संतोष गाडेकर, प्रवीण बैसाने, कामनकर ताई, किरण पाणकर, गणेश मोरे, गौरव जाधव, राम शिंदे, केतन सोनवणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.